तुझं ब्राउनी याचं कुठे आहे रोजी म्हणजे पिंकी आणि याचं तुझं काय रे नाव तुझं ग्रीनी गाडी चालवतो दादा तू बुर्र, कशी चालवते गाडी हा? हा? नाडा बघ ना नाडा बघा त्याचा अबे हाय गाईज गुड मॉर्निंग आज आहे संडे म्हणजे की फन डे आणि आम्ही चाललो आहे आज एका छोट्याशा ट्रिपवर. माझी ॲक्च्युली ना इच्छा पण नाही आहे, माझे डोळे बघा किती सुजले आहे. रात्री एक ऋतिक जराही झोपला नाही आहे, तो एक म्हणजे झोपत होता 3-4 वेळेस झोपला, पण 3-4 वेळेस तो उठला पण. आणि त्याने ना इतका त्रास दिला आहे रात्री. पण गार्गीला आम्ही सांगितलं होतं की आज आपण फिरायला जाऊ, जर का नाही गेलो तर तिचं मूड ऑफ होऊन जाईल. म्हणून मग आम्ही आज चाललो आहे बाहेर, छोटीशी ट्रिप आहे. थोड्या वेळसाठी चाललो आणि तिथे पाणी वगैरे बघून आम्ही येऊ घरी परत. पण ना माझी जराही झोप झालेली आहे, माझी जराही इच्छा नाही आहे, डोळे बघा कसे झाले. ऋतिक ना आजकाल काय माहिती काय झालं, पहिले मस्त झोपत होता आणि आता आहे की झोपतच नाही. म्हणजे झोपतो पण इतक्या वेळा उठतो, तो 3-4 वेळेस उठतो, पाणी वगैरे पितो आणि झोपून जातो. कधी कधी तर पाणी पण पित नाही. पण जागरण खूप करायला लागले तो आजकाल, रात्री खूप जागतो आणि सकाळी पण झोपत नाही, सकाळी लवकरच उठून जातो. तर ते दोघं मस्त तयार होऊन तिथे बसले, तयार म्हणजे आंघोळी वगैरे होऊन बसलेले आहेत. आणि माझा हा ड्रेस तुम्ही बघितलाच असेल, त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं, पार्सल आलं होतं, गार्गीने घातलाय हा ड्रेस. तर गार्गीने घालून दाखवला होता. अ, तर गार्गी म्हटली माझ्यासाठी पण बोलत होती, तिच्यासाठी एक्स्ट्रा स्मॉल मी हा ड्रेसमध्ये साईजमध्ये बोलवेन, तिला हा परफेक्ट येईल. म्हणजे हा हा नाही, एक्स्ट्रा स्मॉल तिला पण छान वाटत होता. हा मीडियम आहे म्हणून मग तिला लूज झाला होता. तर हा ड्रेस मी आज घातलेला आहे आणि मग आम्ही आज चाललोय छोट्याशा ट्रिपवर. चला तुम्हाला दाखवते, दोघं जण कुठे बसले आहेत मस्त. हिचं मूड ऑफ होईल नाही गेलो तर, हो ना. चला तयारी करा, आंघोळी तर झालाय दोघांच्याही. हे बघा आमच्या गुबू, गुबू बघा बघू, गुबूने टी शर्टच घातली आहे फक्त ए गुबरू, ए गुबू, चला चला ग्रीटिंगला जायचं आहे बाहेर, तो थांबतच नाहीये. आमची गार्गी बघा किती छान दिसते, गार्गीचा आवरतच नाहीये. पप्पा खाली गेले गाडी पुसायला, आमची तयारी झाली पण गार्गीची काही तयारी होत नाहीये, हो ना गार्गी. चलाची बेटा बघ इकडे, बघ इकडे बघ एकदा, बघ ना पटकन. अच्छा दिसत नाही. चला चला, पप्पा वाट बघताय खाली. मी जर चान्स गेली नसती तर गार्गी रागवली असती, कारण की गार्गीला प्रॉमिस केलं होतं की आपण रविवारी बाहेर फिरायला जाऊया. पण मी इतकी झोपेत आहे ना, है ना, इतकी झोपेत आहे की मला बिलकुल इच्छा नाही आहे जायची, पण तरी पण आम्ही चाललोय. चला तर मग आई, आणि कुठे चाललोय हे तुम्हाला सांगते मी. चला गुड बाय, बाय कर, बाय बाय कर, बाय बाय. चल चप्पल घालून देते तुला, लांबून लागतो असं. काय चप्पल घालतोस तू? दादू क्रॉक्स घालतो हा. कुठे चालला, कुठे चालला तू? जो चप्पल चप्पल छान छान घालून. चप्पल नाही, ते क्रॉक्स आहे. चला हिरो बनून चला. हिरो. आय माझे शूज काढ ना. अरे अरे उभा राहा ना, मला चप्पल तर काढू दे. कैसे देता था बशी ते, बस मला चप्पल काढू दे. चल बंद, चल. बस रेड रेड दिसते, रोजी दिसते रोजी. मी पण रेड, मी पिंकी दिसते, पिंकी. तुझी ब्राऊन मध्ये हे पिंकी दिसते, पिंकी तर रोजी दिसते आणि ब्राउनी दिसते, ब्राउनी. ब्राउनी नाव बघ तुझं, ब्राउनी याचं काय रोजी म्हणजे पिंकी आणि याचं तुझं काय रे नाव तुझं ग्रीनी. हा ग्रीनी आहे, ग्रीनी आमचा बॉय. वडापाव घेऊ का? वडापाव हा? खातो वडापाव. थांब पप्पा येतात, थांब. तर पप्पा गेले आमचे वडापाव आणायला, कारण की मी घरी नाश्ता वगैरे काहीच बनवला नाही. ड्रायव्हर बघा, ड्रायव्हर नवीन न्यू ड्रायव्हर, टोपी का चेंबू. चलो हे बघ तू का न्यू ड्रायव्हर, ज्याचे की पाय वरती आहे सीटवर, सीटवर पाय ठेवून तो गाडी चालवतो.
है ना दादा? त्याचे पाहिलं मस्त. सेट होते गाडी चालवतो तू? 2 सेकंदात सेट होते. गाडी चालवतो दादा तू? बुर्र, कशी चालवते गाडी? हा? हा? कशी सेट छान मस्त. तो रस्त्यात ना आम्हाला थोडं फिरून यावं लागलं, कारण की आम्ही चाललो होतो देहू रोडनी, तर देहू रोड बंद होता. ते पालखी परत आली आहे म्हणून मग ती रोड बंद असल्यामुळे आम्हाला ना इकडनं फिरून यावं लागलं. तर आता पप्पा ना याचे परत पेरू घ्यायसाठी खाली उतरले, तर आमचा परत ड्रायव्हर चेंज झालाय. हे बघा ग्रीती. परत आमचा ड्रायव्हर चेंज झाला आणि आमचं डेस्टिनेशन काय आहे अजून माहिती नाही. पप्पा म्हटले मी कुठेतरी तुम्हाला घेऊन जातो. आता कुठे घेऊन चाललंय काय माहिती, कारण की देहू रोड तर बंद आहे. बघूया आता हे कुठे घेऊन जातात. आणि हे बघा पेरू घेत आहेत पण किती आणि एकाने गेले पेरू बघा, गावरान पेरू. बघूया ते कसे पेरू. कोण जाते ना तो मसाला लावलाय काय ना? मसाला काय मीठ आहे तिच्यात तिखट का ते मसाला असते ना पेरूवाल्यांचा मस्त. मसाला घे फक्त तिखट त्या तिखटच मी घे. त्याच्यात घे. आता पलटाच प्रॅक्टिस बापरे गर्दी पाय ट्रॅकिंगची चालता का मग मी तर ड्रेस घातले ना. मग काय झालं ट्रॅकिंग म्हणजे असं चला अरे पण पाऊस येते. पप्पा म्हणते ट्रॅकिंगला चालतंय का? चालतंय का ट्रॅकिंगला? मला काही नाही, मी चालू शकते. समोर आली ना हे गाईज फायनली आम्ही आलो आहे इथे. हे आहे कुंडमळा, जे की माझ्या नवऱ्याने मला सांगितलंच नाही की आम्ही इथे येणार आहोत. आम्ही खूप दिवसाआधी इथे एकदा आलेलो आहे. तेव्हा पाऊस नव्हता, पावसाळ्यात नाही आलेलो, ऊनच होती आणि तेव्हा इथे आम्ही आलो होतो. तर हे तळेगाव दाभाडेजवळ म्हणजे तळेगाव दाभाडेमध्येच येते कुंडमळा. तर हे कुंडमळा जे आहे खूप छान प्लेस आहे. मला इथे खूप आवडते म्हणून मग यांनी बहुतेक न सांगताच मला इथे आणलं की काय. तर इतकं सुंदर वाटतं ना इथे. म्हणजे आम्ही मागे ना इथे जेव्हा पाऊस कमी होता तर आम्ही तिथे धबधब्याजवळ जाऊन तिथे फोटो काढले होते, कारण की तिथून आणि वरून जे आहे ना गाड्या वगैरे पण जातात. गाड्या जातात, 2 व्हीलर 4 व्हीलर पण जातात. तेव्हा आम्ही तिथे उभं राहून त्यांना बघितलं आहे की 4 व्हीलर कशी जाते. पण आता जे आहे ना पावसाळा असल्यामुळे तिथे पाऊस खूप होता, म्हणजे सॉरी पाऊस नव्हता, पाणी खूप होतं. ही इंद्रायणी नदी आहे आणि इंद्रायणी नदी तर माहिती आहे किती फ्लो असते आणि किती वाहते. तर आता पाणी खूप जास्त असल्यामुळे तिथे जे आहे धबधब्याजवळ जाऊ नव्हते देत आणि जाताच येत नव्हतं. तर काही मुलं गेले पण तिकडे, पण आम्ही नाही गेलो. आम्ही लांबूनच बघितलं, कारण की कृतिक पण छोटा होता तर लांबूनच आम्ही बघितलं. इथे बसलो शांत निवांत, इतकं छान वाटत होतं ना. आणि मग तिथे बसून आम्ही वडापाव खाल्ला आणि घरूनही काही आणलं होतं तेही खाल्लं. कृतिकला मी बनवून आणलं होतं घरून, त्यालाही चारलं. आणि मग काय थोडा वेळ बसतही नाही, म्हणजे फोटो तर 1-2च निघाले. आणि मग तिकडनं पोलीस आले, ते आम्हाला सगळ्यांना चला 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 निघा निघा म्हणायला लागले. तर मग आम्ही तिथून निघून आलो. पण खूप छान वाटलं. थोडाच वेळ होतो आम्ही, पण मस्त वाटलं तिथे. तुला मारलं का? मारलं दीदीला? दीदीला का मारलं? हात होता असं असं. अरे यार हो नाही, पण यार एक फोटो व्हिडिओ काही निघाला नाही तिथे. मी म्हटलं मस्त तिथे बसून मी एक असे छोटे छोटे क्लिप काढते व्हिडिओच्या. काऊन काढलं पण त्यांनी सगळ्यांना बाहेर? का पाऊस येणार होता का पूर येणार होता तिथे? येऊ शकते. येऊ शकते, काहीतरी अंदाज असेल त्यांना. फक्त वडापाव खाल्ला तिथे. शी. पैदल आहे एवढं हा ना, एवढ्या लांबून मोठं गोष्ट झाली. जेवढ्या लांबून पायी येतात त्यांचं कसं. स्टेशन पैदल ते 4-5 मुली होत्या, त्या तो ऑटो करून आल्या होत्या, रील काढत होत्या बिचाऱ्या. नाही हाकलला, जा 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 जा. हे तर मला आज पुष्कळ दिवसांनी अशी ट्रेन पाहायला मिळाली आहे, जिथे की आपण गाडीमध्ये आहे आणि ट्रेन चालली आहे आणि तो रॉड लावलेला आहे. म्हणजे आपण या साईडला थांबलो, दुसरे लोक त्या साईडनी आहेत. इतकं छान वाटतं ना हे. आणि लहानपणी म्हणजे इतक्या उत्सुकतेने वाट बघावं लागत होतं ना की ट्रेन केव्हा येणार आणि आपल्याला केव्हा जायला मिळणार. तर हे जे दृश्य असते ना हे खूप दिवसांनी बघायला मिळते. आणि आज मी गार्गीला आणि कृतिकला पण दाखवलं की बघा थांबा आणि ट्रेन येणार आहे. तर यानंतर आम्ही गेलो पावभाजी खायला. पावभाजी खूप मस्त होती, एक नंबर पावभाजी होती. कारण की भूक तर लागलीच होती. मग आम्ही तिथे पावभाजी खाल्ली. आज सगळं पावच आहे. ॲक्च्युली आम्हाला खायचा होता डोसा,
पण तिथे मिळाला पावभाजी. तर मग ठीक आहे. मग तिथून ना आम्ही चाललो होतो. मग घरी जायचं का इतक्या लवकर असा विचार करता करता आम्हाला तिथे ट्रॅकिंगचं पॉईंट दिसलं. बरेच लोक तिथे थांबले होते, ते पण ट्रॅकिंगला वर चाललेच होते. तर म्हटलं चला आपणही जाऊ. आणि मग यांनी तर आधीच मला विचारलं होतं की ट्रेकिंगला चलते का, पण मी ड्रेस असा घातला आहे त्याच्यामुळे मग मी नाही म्हटलं होतं. पण म्हटलं आता काय इथेही टाईमपास करता नाही आला, म्हणून म्हटलं चला. गार्गी पण म्हटली की आई चल चल चल, म्हणून मग आम्ही गेलो ट्रेकिंगला. ट्रेकिंगला जायसाठी असं होतं की ग्रितिकला आम्हाला कडेवर घ्यायचं होतं, पण मग हे म्हटलं की मी घेतो ना कडेवर. मग काय चला म्हटलं. मग आम्ही इथे ना जाता जाताच जर का तुम्ही कधी देहूला गेला असेल, देहू रोडला, तर तिथेच असं ट्रॅकिंगचे भरपूर पॉईंट दिसतात, भरपूर लोक जाताना दिसतात. तर मग आम्हीही असंच एका पॉईंटला थांबलो आणि म्हटलं चला जाऊयात. पण वर जाता जाता काय झालं ना, आम्हाला कोणी दिसत नव्हतं. इथं आम्ही घाबरलो होतो. एकतर 2-2 मुलं सोबत म्हटल्यावर आणि पाऊस येते म्हटल्यावर मी घाबरले होते. तर हे म्हटलं चल ना जाऊ दे, काही नाही होत. पण आम्हाला काही ना म्हणजे थोडं वर गेल्यानंतर थोडे लोक दिसले, 2-2 3-3 लोक का होईना दिसत होते. कोणी चढत होते, कोणी उतरत होतं, पण आम्हाला लोक दिसत होते. आणि मग ती काही मस्त एन्जॉय करत होत्या. म्हणजे चला यावेळेस वेगळं काहीतरी एन्जॉय करायला मिळालं. करता करता पडतही असते दादा. त्याचा नाडा बघ ना, नाडा बघा त्याचा. अरे गोबी हे नाही म्हणता म्हणता आपण बरंच वर आलो. आणि रस्ता बघ, आणि पाऊस जर का आला तर रस्ता तर खूपच छोटा आहे. बापरे, खूप दम लागला मला. खूप दिवसाची इच्छा होती माझी ट्रॅकिंग करायची, पण या ड्रेसवर ट्रॅकिंग करणार वाटलं नव्हतं मला. बापरे, खूप वर आलो, खूपच वर. अरे ते चालले इकडे माझ्या दिसते लोक. एवढा वर काय करतो बघू. काय करतो काय तिथे दिसतंय, पण लोक दिसतात. दिसले लोक आहे बाबा किती जण. ए बाबा एवढा वर नाही चढ. एवढा अर्थ तर माझ्याने नाही होत चढणं गार्गी. माझ्या इच्छेने होईल, पण तुझ्या इच्छेने नाही होणार. कुठे पडशील ना बेटा. मगाशी कसा पडला तू, मगाशी कसा पडला ना तू. बरं येशील त्याचा हगीज. ट्रॅकिंग करायची इच्छा होती ना, खूप इच्छा होती माझी ट्रेकिंग करायची, पण वाटलं नव्हतं या ड्रेसवर करशील. जीन्स वर वगैरे सोपं जाते करायला, याच्यावर चढायला थोडं कठीण जाते. मी काय हिल्सवर पण करू शकते. जशी की तू रोजच जाते ट्रेकिंग करायला. लोक. वाव, असं त्या अथवा चालली. तर आम्ही बराच वेळ इथे घालवला. बराच वर आलो होतो आम्ही, आणि याच्यावर जायची माझी टेंडन्सी बिलकुल नव्हती. आणि हे पण थकले होते ग्रितिकला कडेवर घेऊन घेऊन. तर मग म्हटलं चला इथेच आम्ही बरेचसे फोटो वगैरे काढले. ग्रितिकचे वगैरे काढले, आमचे काढले, माझे फोटो व्हिडिओ सगळे इथे काढले माझ्या नवऱ्यानी. आणि इथे थोडा वेळ टाईमपास केला आणि थोडंसं आम्ही खायचं पण नेलं होतं सामानवरती. मग इथे खाल्लं आणि मग इथून मग आम्ही गेलो खाली परत जाताना थोडंसं पाण्याचे थेंब लागलेत, पण पाऊस काही आला नाही. पण आम्ही खाली परत निघालो. मग आता उतरताना तर कसरत आहे. माझीच कसरत आहे. मी कशी उतरू, का बसूनच राहू इथे. चप्पल शूज ठीक आहे. काही नाही, आता तेवढाच होता वृषाली. दाखवून दे खालून हात. हात दाखव का, जिंकलोय म्हणा मी. झालो ना, आता उतरलो ना आपण. गन्नू गणपती सारखाच बसला बाबा. ए गणपती इकडे बघा, त्याचा चेहराच नाही दिसत आहे मला. गन्नू, अरे गणपती, हा दिसला. बापरे किती सुंदर दिसून राहिला हा. त्याच्या हगीज बघा, चड्डी चालली खाली. चला बाबा, आलो आता आम्ही खाली. चड्डी चालली खाली आणि आम्ही पण आलो खाली. तर आम्ही आलो आहे खाली, आणि हाच होता माझा आजचा संपूर्ण ब्लॉग. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय कर पहिले. बाय बाय. हो मी येते मी पण बाय कर. आधी बाय कर.
हाय ग, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.